मनाचे श्लोक, ह्याचा 8वा श्लोक तो असा आहे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परी त्वाजी जावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे. श्री समर्थ म्हणतात की माणसाचा जो आठवण आहे, ज्या आठवणी त्याच्या तो सोडून जातो मागे, त्या आठवणीच त्याच्या मेल्यानंतर लोकांना तीच स्मृती म्हणून त्यांच्याकडे राहते. एखादा रागीट माणूस असेल तर आपण कितीतरी वेळा तो गेल्यानंतर असं म्हटलं जातं, आत्ता हे असतं. समजा तो तुमचा बाबा होता तर आपण काय म्हणतो, अरे आत्ता बाबा असते ना तर ते या गोष्टीवरनं असे चिडले असते. समजा एखादी व्यक्ती आहे, तिचं एखाद्याचं मजामध्ये नेण्याचा स्वभाव आहे, तर ती व्यक्तीने त्यावेळेला मजा केली असते. समजा तो तुमचा भाऊ आहे तर तुम्ही काय म्हणाल की अरे आत्ता हा असताना तर ह्यानी ह्याचं टिंगल उडवली असती. ओके, थोडक्यात बोलायचं कारण जी तुमचा स्वभाव आहे जिवंतपणे, तो स्वभाव तुमचा मेल्यानंतर तुमची आठवण म्हणून पूर्ण तुमचे जे नातेवाईक, गोतेवाईक, मित्रमंडळी, आजूबाजूची लोक, समाजातली लोक ही तुम्हाला त्या तुमच्या गुणधर्मामुळे लक्षात ठेवणार आहेत. तेव्हा राम समर्थ म्हणतात की आपण असा गुण घ्याच कशाला ज्याने आपली वाईट स्मृती राहील, आपली चांगली स्मृती राहील. लोक आपल्याला चांगल्या करता आठवण करतील, लोकांना आपल्याविषयी ऐकून आपल्याविषयी आठवण काढून आनंद वाटेल, थोड्या वेळ हसायला येईल, थोड्या वेळ त्यांचं दुःख विसरायला होईल, अशी आपली क्रिया असावी. आणि त्यामुळे ते आपल्या आयुष्यभराच्या वागणुकीवर त्यांनी एक प्रश्नचिन्ह उठवलेलं आहे की काय आपण असे वागतो आहोत की जेणेकरून आपली स्मृती मेल्यानंतर चांगली स्मृती म्हणून राहील, का आपण एखादा चिडखोर, रागवणारा, ओरडणारा असा माणूस आपण म्हणून आठवणीत राहणार आहोत, न बोलका, सगळ्यांवर दुखी तोंड करून राहणारा, असा आहे का आपली आठवण? जर का ती तशी आहे तर आत्ताच वेळ आहे, सावध व्हा, आपला तो स्वभाव गुणधर्म बदला आणि त्याला चांगला गुणधर्म बनवा. लोक तुम्हाला शांत व्यक्ती, त्याच्याजवळ गेलं की आपल्याला सोल्युशन मिळतं, याच्याजवळ मिळालं की मार्ग सापडतो, ह्या माणसाजवळ गेलं की आपल्याला क्षणभर सगळा त्रास विसरायला होतो आणि आपल्याला 2 क्षण आनंदाचे मिळतात. असं आपली वागणूक ठेवावी. आणि त्यामुळे ते काय म्हणत आहेत की मना सज्जना हीची क्रिया धरावी. पूर्ण आयुष्यभर जेव्हा माणूस अशी क्रिया धरतो, अशी वागणूक वागतो, तेव्हा कुठेतरी त्याच्या मृत्यूनंतर त्याची चांगली स्मृती बाकी उरते. मना चंदनाच्या परित्वाधीच्या, हे सगळं करताना चंदन जसं आपल्या शेवटच्या कणापर्यंत झिजून दुसऱ्याला चंदनाचा सुगंध देतो, चंदनाचा लेप देतो. चंदनाचा गुणधर्म काय आहे तर तुमच्या असं लक्षात येईल की चंदन हे दुसऱ्याला शीतलपणा देणार आहे, शांतता देणारं आहे. जेव्हा योगी लोक किंवा साधू लोक ह्यांना आपल्या साधनेचा सुद्धा सहन होईनासा होतो, तेव्हा चंदन लावलं जातं, कपाळावर चंदन लावलं जातं, हातांवर चंदन लावलं जातं. खूप ताप आला की पूर्वी लोक हातापायाला चंदन लावून द्यायचे, उष्णता खेचून घेण्याकरता म्हणून. तर अशा या चंदनासारखं आपण लाईफ लाँग झिजावं. आणि जेव्हा आपण असं झिजतो तेव्हाच आपली चांगली कीर्ती बाहेर उडते. तर परी अंतरी सज्जनानी व्हावं, हा शेवटची ओळ आहे. म्हणजे काय, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, ह्याचा आपण अर्थ समजला. मना सज्जना ह्याची क्रिया धरावी, हे पण अर्थ समजला. मना चंदनाच्या परीत्वा झिजावे, चंदनाच्या परी झिजल्या शिवाय आपल्याला हे प्राप्त होणार नाही आहे. आणि परी अंतरी सज्जनानी व्हावे, माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याला जो स्वतःचा वैरी समजायचा, त्यालासुद्धा भले तो काही सोडून जाईल ना जाईल, त्याच्या दुश्मन वाटणाऱ्या, त्याचा शत्रुत्व पाळणाऱ्या मनामध्ये अशा व्यक्तीलासुद्धा असं वाटावं की नाही, अरे हा माणूस होता तो चांगला होता, चूक माझीच होती कुठेतरी, हे त्याला जाणीव व्हावी. असं म्हणजे सज्जनानी व्हावे. सज्जन हे तर आपल्याला मनामध्ये आपली कौतुक करणारच आहेत, भले त्यांच्यामध्ये ती बोलून दाखवायची हिंमत असेल का नसेल. जर का आपण सज्जन होतो तर ते आपल्या चांगुलपणाचा, गुणधर्माचा ते कौतुक करणार.
पण मेल्यानंतर अशा व्यक्तीने ज्यांनी तुम्हाला दुश्मन समजलं आहे, जो तुमच्याकरता शत्रुत्व बाळगतो, त्याही माणसाच्या मनातनं अशी वाक्य निघावी की तुम्ही सज्जन होता. ओके. तो हे होता 8व्या श्लोकाचा अर्थ. पुढच्या गुरुवारी भेटू 9व्या श्लोकाबरोबर. जय गजानन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ.